वाढूची धोपलकावरती 19 धावा 2 गडी बाद असताना 2.4 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. त्यानंतर आपण पाहतोय ते सुंदर फटका होता ते ताबडतोब फटका गॅम शोध लावून बनवलाय. कव्हर पॉइंट फोडला तिथे आणि येणारा चौकार 4 धावा. तेवीस धावा धोपलकावरती आणि त्यानंतर आपण पाहतो की डीप कव्हर फोडला तिथे पहा के अर्थात किरण खेडेकरच्या बॅट मधून रिबॉन्स पुलचा पुन्हा एकदा पॉवरफुल एक सक्सेसफुल वंडरफुल बॅक टू बॅक एका वेळी नव्हतो तिथे एक दर्जेदार ब्रँडेड चौकार किरण खेडेकरच्या बॅट मधून. थँक यू डीजे, थँक यू. 3 षटकानंतर धोपलकावरती आपण पाहतो धावा असतील 27. 2 गडी बाद असताना एक वार्ड क्रमांक 4 चॅम्पियन संघाचे संघमालक सन्माननीय मयूर शेठ नानावरे आणि आपला संपूर्ण मित्र परिवार साबण्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला. UKPL 2025 स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत. देव गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो राजू लोडारी तिसरं षटक टाकण्यासाठी आपण पाहतो. तिसरं षटक इथे संपला आणि त्यानंतर 27 धावा धोपलकावरती इथे बनवल्या 2 गडी बाद असताना 4थ्या षटकाला सुरुवात होती राजू लोडारी. तर स्ट्राईक मध्ये आपण पाहतो की बगेश काचर असेल XYZ क्रिकेट क्लब संघाचे संघमालक अवधूत शेठ गोरक्षनाथ राऊत आपण या सामन्याचा आनंद घेतात आपलं देखील स्वागत करतो. आणि त्याचबरोबर जमियत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत 27 धावा धोपलकावरती असताना पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. सत्तावीस धावा धोपलकावरती असताना पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर फायदे परफेक्ट मिडल ऑफ द बॅट एक सुंदर तडाखा होता. डीप लॉग ऑफ चेंडूवरून बोटा प्रहार एक बोटा हिट येतो सनसनी चौकार 4 धावा. एकतीस धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. फ्लोरलेचा चेंडू होता एक पाय पुढे घेत आडवा बॅट खेळायचा प्रयत्न जरूर पोहोचतो तिथे टिपला जाईल बगेश काचर होतो फेल. फलंदाज बॅक टू द डगआउट.
त्यानंतर आपण पाहतो की अनिकेत कांचन मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर पाहते एक चांगला फटका खेळला होता. डीप कव्हर मध्ये फेकी सुद्धा पहा मित्रांनो, ताबडतोब फेकी पाहायला मिळते. रोहित बाखेजा एक आपला तूर्ण फेकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. त्यानंतर आपण पाहतो की 32 धाबा धावपलकावरती 3 गडी बाद असताना 3.30 षटकाचा खेळ संपला. आणि त्यानंतर आपण पाहतो की पुढील चेंडू राजू लोडारीचा असेल तिथे के अर्थात किरण खेडेकर साठी. आपण पाहतो जबडीच्या आतून काढू काढला होता तिथे बिडी हेलिकॉप्टर फटका खेळलाय. बिडी हेलिकॉप्टर होता तिथे फटका. आणि त्यानंतर एक चांगलं फीड मैदानाच्या आतमध्ये एक धाव घेतली आणि एका धावेच्या मदतीने वाढ होती धोपलकावरती. ना तेरी ना मेरी डबल तिरी धोपलकावरी आहेत 33 धावा 3 गडी बाद असताना 3.4 षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. फ्लोरलेचा चेंडू गुडघा टेकत बोटा फटका खेळायच्या शोधामध्ये होता अनिकेत कांचन. एक चांगला फटका तिथे आगाडा चेंडू कव्हर केला अजिंक्य सिरकेनं. आणि त्यानंतर आपण पाहतो फेकी सुद्धा ताबडतोब होतीये. एक धाव जरूर मिळेल आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे विकास दादा दोडकुल ब्लास्टर्स या संघाला. 34 धावा धोपलकावरती असताना पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. 3.5 षटकाचा खेळ संपत असताना 34 धावा धोपलकावरती 3 गडी बाद आहेत. आपण पाहतो की राजू लोडरीचा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक आपल्याला गोलंदाजाच्या संघाने इथे पाहायला मिळतो. गुडघा टेकत बोटा फटका खेळायच्या शोधामध्ये होता किरण खेडेकर. बॅट वरती चेंडू येऊ शकला नाहीये, डॉट चेंडू खेळला. इथे 4 षटकाचा संपतो खेळ आणि धोपलकावरती धावा बडवल्या 34 3 गडी बाद असताना. चार षटकानंतर धपलकावरती 34 धावा 5व्या षटकाला होते सुरुवात. आणि 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती आकाश लोडारी. आकाश लोडारीला तर इथून पुढे आता उभा केलं स्ट्राईक वरती. गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहत आहोत स्ट्राईक मध्ये असणारा फलंदाज अनिकेत कांचन. डॉ स्ट्राईकला किरण खेडेकर. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. धावाला आता कितपर्यंत पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करणार आहेत. स्वतःला सावरत आपण पाहतो की डावाला कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये पुढे घेऊन जाण्याचा कसा प्रकारचा इथे प्रयत्न त्यांचा असेल हे पाडू सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो की पुढील चेंडू बॅटची हलकीशी एज होती आणि त्याचबरोबर फसलीचा खेळाडू तयार होता पाठीमागे. उभा करून ठेवला राजू लोडारीला तिथे. एक धाव घेतली आहे आणि एका धावेच्या मदतीने होते वाढ. धपलकावरती 35 लॉस ऑफ द 3 विकेट अर्थात 35 धावा विकास दादा दौंडकर ब्लास्टर्स या संघाच्या इथे पूर्ण होत आहेत. वाईट चेंडूची घोषणा. खराब चेंडू आकाश लोडारीचा आपल्याला इथे पाहायला मिळतो. अवंतर धावीच्या मदतीने होते बाळ धोपलकावरती 36 धावा 3 गडी बाद असताना 4.1 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. आणि त्यानंतर आपण पाहतो की थोडासा शपलिंग होत तिथे किरण खेडेकर, परंतु चेंडू उजव्या स्टेजच्या खूप बाहेरचा होता. सोडून दिलं चेंडूला आणि त्यानंतर मुख्य पंचांनी तिथे दंडित केलंय. वाईट चेंडूची घोषणा. आपली बार होता तिथे परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बंदुकीतून सोडलेली सुसाट गोळी असा तडाखा मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. सडसडी चौकार. चाळीस धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर आपण पाहतो की आतापर्यंत 4.2 षटकाचा खेळ संपला.
स्ट्राइक वरती के तयार, परंतु पाविया मध्ये चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज होता तिथे बोटी चूक करतो तिथे जीवदान दिलं किरण खेडेकरला. आकाश लोडारी एक बोटी चूक आणि ताडतर्फा इथे एक धाव मिळाली आहे. नशिबानं साथ देत तिथे नशिबवान एक धाव मिळाली आहे आणि धावपलकावरती धावा असतील 41. 3 गडी बाद असताना पहा मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये ही चूक किती मागात पडणार आहे, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याचा दिसून येणार आहे. परंतु पाहूयात एक मोठी चूक मैदानाच्या आतमध्ये घडली आहे आणि ही चूक म्हणजे तुम्ही स्वतःच्या पायावरती तुम्ही स्वतः धोंडा मारून घेतला ही चूक मैदानाच्या आतमध्ये घडती. एक धाव मिळेल, फेकी सुद्धा ताबडतोब होती आहे आणि एका धाबीच्या मदतीने होते बाळ धोपलकावरती आपण पाहतो धाबा असतील 42. 3 गडी बाद असताना धावा धोपलकावरच्या असताना पहा मित्रांनो, इथे जीवदान मिळाल्यानंतर जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतलाय. मैदानाच्या आतमध्ये उठल्या आगिनीच्या जोळा फेकून दिला चेंडू सीमारेषा बाहेर, लाल बुंद तोडपेचा गोळा. षटकार डीजे. चार 4.5 षटकांचा खेळ संपत असताना किरण खेडेकरच्या बॅट मधून आलेला एक बोटी दहाड आणि षटकाराच्या सह्याने मोठी वाढ होते धोपलकावरती. इथे 48 धावा 3 गडी बाद असताना धावा धोपलकावरती असताना जीवदार स्वतः गोलंदाजाला दिलं होतं आकाश लोडारीनं. किरण खेडेकरला आणि त्या जीवदाराचा पुरेपूर फायदा इथे मैदानाच्या आतमध्ये षटकाराच्या संख्येने घेतला. पुन्हा एकदा 5 सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये डीप लॉकअप मध्ये खेळला, परंतु लोकेश लोडारी ताबडतोब फेकी करतो. एक चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्याच्याकडे चेंडू आल्यानंतर मित्रांनो तिथे एक कमालीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर करत असतो, एक मजबूत पकड करत असतो चेंडूवरती. षटकाची होते समाप्ती. 5 षटकानंतर धोपलकावरती 49 धावा इथे बनवले. विकास आता ब्लास्टर्सच्या संघानं 3 गडी बाद असताना एक भूटा फटका होता तिथे. चौकार 4 धाबा.
रिपोर्टर धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की एक मोठी चूक मैदानाच्या आतमध्ये घडली साबा सय्यद कडून आणि त्यानंतर आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. एक मोठा फटका खेळायच्या शोधामध्ये होता तिथे उंच आहे मध्ये चेंडू आणि ते पाहूया परफेक्ट मिडल ऑफ द मॅच शिवछत्रपतीचा छावा बिरतील 6 धावा षटकार. एक मोठा हिट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला चौकारा पाठोपाठ किरण खेडेकरच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. अफलातून फलंदाजी त्यानंतर आपण पहा पुन्हा एकदा पहा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट एका बळीने इथे आसमान दाखवतोय प्रकाश लोणारीला. किरण खेडेकरचा मोठा प्लॅट येतो तिथे एका बळीने दुसरा षटकार 6 धावा. धावा धोपलकावरती असताना 5.30 षटकाचा खेळ संपला आणि त्यानंतर इथे 3 फलंदाज बाद आहेत. 2 हिट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. किरण खेडेकरच्या बॅट मध्ये प्रकाश लोणारीला आसमान दाखवतो. एका वेळीने 2 षटकार खेळलाय. एका चौखारा पाठोपाठ 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूवरती मोठे फटके खेळणारा जीवदान मिळालं तिथे आणि त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा इथे धावांच्या आणि षटकारा चौकाराच्या 30 मधून करतो. इथे आतिश बादीमधून केलं तिथे किरण खेडेकर करतो आणि त्यानंतर एक धाव घेतला दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये थोडासा फंबल होतो खेळाडू तोपर्यंत 2 धावा आणि 2 धावेच्या पद्धतीने होते बार धोपलकावरती आपण पाहतो धावा असतील 67 लॉस ऑफ द 3 विकेट अर्थ 67 धावा धोपलकावरती असताना पुन्हा एकदा पाहूयात लोकेश लोणारी उभा असेल तिथे. हो क्या बात है क्या बात है क्या बात है. एक मोठी चूक होती तिथे आणि या चुकीला माफी नसेल. चुकीचं रूपांतर धावेत आणि किरण खेडेकर सारख्या पुन्हा एकदा मोठ्या फलंदाजाला दुसरं जीवदान. इथे आपण पाहतो की लागोपाठचं एका बळीनं दुसरं जीवदान मैदानाच्या आतमध्ये मोठी चूक आणि ते फास्ट समोर होता तिथे उभा लोकेश लोणारी ते पहा असं वाटलं होतं की ते जेल सुटणार नाही परंतु पहा क्रिकेट मध्ये कधी काय होईल सांगू शकणार नाहीये. एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर केला. स्वतःच्या फॉलोतर मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता. स्वतः गोलंदाज ते प्रकाश लोणारीनं आणि त्याचबरोबर आपण पाहतो 6 षटकार तर धोपलकावरती 68 धावा आहेत 3 गडी बाद असताना. अडुसष्ट धावा धोपलकावरती असताना 3 फलंदाज इथे बाद आहेत आणि त्यानंतर आपण पाहतो की 7व्या षटकाला होते सुरुवात. 7वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक मध्ये साबा सय्यद किरण खेडेकर उजव्या स्टेजच्या खूप बाहेरचा चेंडू मुख्यपंच धनंजय इंगळे सर कळवत आहेत. 72 धावेच्या मदतीने होते वाढ आणि धोपलकावरती आपण पाहतो 69 धावा 3 गडी बाद असताना. एकाच वळीने आपण पाहतो की 2 चेंडू इथे खराब टाकतो साबा सय्यद लाईनले तिथे बिरकटली आणि त्यानंतर आपण पाहतो की अवंतर धावेच्या मदतीने वाढ होती धोपलकावरती 70 धावा. विकास दादा दौंडकर 62 वर्षा संघाचे इथे पूर्ण होत आहेत.
कमिटी चेंडू होता तिथे फवियाद त्यानंतर आपण पाहतो की डॉट चेंडू 70 धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो ते 6.1 षटकाचा खेळ संपला आणि त्यानंतर पुढील चेंडू असेल साबा सय्यदचा किरण खेडेकर साठी 2 शूटर त्याला मैदानाच्या आतमध्ये मिळालेत. हलक्या हाताने खेळायला एक सुंदर तडका होता. एक धाव घेतले तिथे एक धाव घेऊन असा डकर खेळवला आणि त्यानंतर एका धावीच्या मदतीने विद्यमान धोपलकावरती 70 वर लॉस ऑफ द 3 विकेट असतात. 71 धावा धोपलकावरती असताना अनिकेत कांचन आपण पाहतो स्ट्राईक मध्ये असेल. बोटा फटका खेळायच्या शोधामध्ये परंतु प्रॉपर बॅट वरती चेंडू शकला नाहीये. आपण पाहतो की बॅट उचलून सर निघून गेला स्टेरिसिकाच्या हातामध्ये. अत्यंत एक जबरदस्त असा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे हाताळताना पाहायला मिळाला. साबा सय्यदचा गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू धोपलक सेरा 71 धावा 3 गडी बाद असताना बॅटची हलकीशी एज होते ते त्यानंतर एक धाव आकाश लोणारी पायर चेंडू कव्हर करतो. एक धाव मिळेल आणि एका धावीच्या मदतीने पुन्हा बाद होते धोपलकावरती 72 धावा धोपलकावरती असताना एक मोठा हिट होता तिथे परंतु पावियात परफेक्ट मिडल ऑफ द बॅट षटकार 6 धावा. अठ्ठ्याहत्तर धाबा धोपलकावरती असताना 3 फलंदाजी ते बाद आणि त्यानंतर एक मोठा षटकार 6.5 षटकाचा खेळ संपत असताना त्यानंतर आपण पाहतो पुढील चेंडू एक मोठा फटका आला पुढे सरसावते आपण पाहतो डीप लॉंगअप मध्ये उभा करून ठेवला लोकेश लोणारेल आणि त्यानंतर आपण पाहतो की एक धाव जरूर मिळेल. एक चांगला फटका खेळला होता एका धावीच्या मदतीने. आता सापडेच 21 इथे आपण पाहतो की षटक संपलं जाते. 7 षटकानंतर धोपलकावरती 79 धावा 3 गडी बाद असताना
अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक मध्ये आपण पाहतो राजू लोडारीला पुढे घेतलं होतं त्यानंतर एक धाव घेतली दुसरीचा प्रयत्न बदलाच्या आतमध्ये जोर होतो हो इथे फार मोठी चूक होती तिथे मोठं जुदान एकोणीस चेंडू 50 धावा किरण खेडेकर इथे अर्धी षटकी खेळी पूर्ण होते एक बारदार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर आपण पाहतो ते लँड मध्ये जाऊन चेंडू पडला होता तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न पैकी ताबडतोब आणि ते पुन्हा मोठे जुदान 2 धावेच्या मदतीने होते वाढणारी धोपलकावरती 83 धावा 3 गडी बाद असताना 7.2 षटकाचा खेळ संपला 20 चेंडू 52 धावा आपलातून फलंदाजी पहा मित्रांनो 2 जीवदार मैदानाच्या आतमध्ये के अर्थात किरण खेडेकरला दिलं आणि जीवदानाचा पुरेपूर फायदा त्याने मैदानाच्या आतमध्ये उठवलाय आपलातून फलंदाजीचा नजराणा आपल्याला इथे पाहायला मिळाला एक ताबडतोब फटके खेळत येते अर्ध षटक त्यानं इथे स्वतःच्या डावावरती त्यानं बनवलं आणि एक चांगला प्रयत्न सातत्यपूर्ण आपल्या इथे पाहायला मिळतो त्याच्या बॅटच्या सहाय्यानं एक चांगलं दाबाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न स्वतःला सावरत पहा मित्रांनो एक मोठी फलंदाजी होते तिथे अगदी बाहेर होतो परफेक्ट मिडल केला बॅट वरती आणि येणारा एक बोटा झेल होतो तिथे टिपला झेल आणि फलंदाज होतो फेल